आजच्या लेक्चरमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड ह्या प्रॅक्टिकल विभागाची सुरुवात करत आहोत. मायक्रोसॉफ्ट वर्ड हा मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा एक भाग आहे. हा मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधला एक प्रोग्राम आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये MS वर्ड, MS पॉवर पॉइंट, MS आउटलुक, ॲक्सेस अशा पद्धतीचे प्रोग्राम लिहिले जातात. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात पहिला जे शिकवलं जातं तो मायक्रोसॉफ्ट वर्ड. हा एक मायक्रोसॉफ्ट ऑफिस हा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. याची थेअरी आपण आधी सगळ्या लेक्चरची बघितलेलीच आहे. तरी पुन्हा एकदा याच्यामध्ये थोडंसं माहिती सांगते. मायक्रोसॉफ्ट ऑफिस हा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. याच्यामधले हे सगळे प्रोग्राम्स आहेत. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, ॲक्सेस, आउटलुक हे स्टेप बाय स्टेप आपण वन बाय वन बघणारच आहोत. आज आपण मायक्रोसॉफ्ट वर्डची सुरुवात करणार आहोत. मायक्रोसॉफ्ट वर्डचे सगळे ऑप्शन क्लिअर झाले की आपण एक्सेलकडे वळणार आहोत. नंतर पॉवर पॉइंट, नंतर आउटलुक, ईमेल कसे पाठवायचे हे आपण सगळं एक लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आज सगळ्यात पहिलं लेक्चर आहे आपलं मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधला सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड. मायक्रोसॉफ्ट वर्ड सध्या 13, 16, 19 असे व्हर्जन्स वापरले जात आहेत. सगळ्यात सुरुवातीचा 2000, 2003 नंतर 10, 13, 16, 19 असे व्हर्जन्स येत आहेत. जसे आपल्या अँड्रॉइड मोबाईल्समध्येच व्हर्जन वाढतात प्रत्येक ह्याचे कंपन्यांचे, तसेच मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सुद्धा हे व्हर्जन्स अपडेट होत राहतात. प्रत्येक अपडेटनुसार थोडंफार चेंजेस होत राहतात, पण मेन ज्या गोष्टी आहेत त्या तेच राहतात. आता आपण बघूयात मायक्रोसॉफ्ट वर्ड हे कशासाठी वापरलं जातं आणि ते आपण कसं शिकायचं, आपण त्याच्यामध्ये काय काय करता येईल आपल्याला ते शिकूयात. प्रामुख्याने हा जो सॉफ्टवेअर आहे तो म्हणजे लेटर, ड्राफ्ट, रिझ्यूम यासारख्या गोष्टी याच्यामध्ये केल्या जातात. साधी पत्र तयार करणं, प्रकल्प, प्रोजेक्ट अहवाल, कंपनीचे वार्षिक अहवाल, ॲन्युअल प्रोजेक्ट म्हणतो किंवा इन्फॉर्मेशन व्हाउचर्स तयार करायचे असतील, सिंपल फोल्डर डिझाईन्स करायचे असतील किंवा न्यूजलेटर टायपिंग करायचं असेल, मेलिंग रिपोर्ट करायचे असतील, तर ह्यासारख्या असंख्य डॉक्युमेंटच्या गोष्टी ह्या मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये केल्या जातात. त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्ड हा चालू कसं करायचा? तर सगळ्यात आधी ज्यावेळेस 2010 विंडोज 7चं ज्यावेळेस ऑपरेटिंग सिस्टम होती त्यावेळेस मायक्रोसॉफ्ट ऑफिस हा स्टार्ट मेनू, त्याच्यानंतर ऑल प्रोग्राम्स, त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 असं पूर्ण पॅकेज आहे त्याचं. त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड्स चा फोल्डर आपल्याला मिळत होता. पण आता तसं करायची गरज नाही. आपण आपल्या स्टार्ट मेनूमध्येच वर्ड असं जर टाईप केलं तर आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड आपलं जे व्हर्जन आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्या व्हर्जनचं आकडा तो येईल. त्याला क्लिक केल्यानंतर इथे साईडला ओपन किंवा खाली रिसेंटली ओपन डॉक्युमेंट्स आपल्याला मिळतील. याच्यावरती क्लिक केलं की मायक्रोसॉफ्ट वर्ड आपल्याला ओपन होतो. आपल्यासमोर मायक्रोसॉफ्ट वर्डची विंडो ओपन होते. मायक्रोसॉफ्ट वर्डची विंडो ओपन झाल्यानंतर सगळ्यात सुरुवातीचा ऑप्शन आहे ब्लँक डॉक्युमेंट. आपल्याला नवीन रिकामी डॉक्युमेंट करायचं आहे का? किंवा बाकीचे तयार रेडीमेड्स टेम्पलेट सुद्धा आपण घेऊ शकतो. एखादा रिझ्यूम करायचा असेल तर रिझ्यूमचा सुद्धा फॉर्मॅट तयार आहे. एखादं ब्राउचर करायचं असेल, अजेंडा टाईप करायचे असतील, कॅलेंडर करायचं असेल तर प्रत्येकाचे टेम्पलेट्स इथे तयार आहेत. त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही ते एडिटिंग करून तुम्ही वापरू शकता. पण ब्लँकली जर करायचं असेल तर इथे ब्लँक डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक कोरा पेज ओपन होतो. याचा इंटरफेसची आपण ओळख करून घेऊयात. सगळ्यात वरती जी रेड कलरची लाईन दिसतीये, ज्याच्यावरती डॉक्युमेंट 1 असं लिहिलेलं आहे. तो आहे टायटल बार. जसं आपण मागच्या एका लेक्चरमध्ये डेस्कटॉप वरती सगळ्यात खाली जो बार असतो त्याला टास्क बार म्हणतो. त्याच पद्धतीनं मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सगळ्यात वरती जो बार असतो, जो आता सध्या रेड कलरमध्ये आहे, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट 1 असं लिहिलेलं आहे. तो म्हणजेच टायटल बार आहे. त्या टायटल बारवरती कोपऱ्यात मिनिमाइज, मॅक्सिमाइज आणि क्लोज अशी 3 बटन असतात. क्लोज सगळ्यांना माहितीच आहे, की आपल्याला हा जर ॲप्लिकेशन किंवा प्रोग्राम क्लोज करायचा असेल, तर आपण क्लोज बटनवरती क्लिक करू शकतो. मी मॅक्सिमाइजवरती क्लिक करते, तर आता पहा ही विंडो पूर्ण ओपन होईल वर्डची. मी पुन्हा त्याच ऑप्शनवरती येते. आता ऑप्शन आपल्याला बदललेला दिसतोय. रिस्टोअरचं ऑप्शन येईल. त्याला जर क्लिक केलं तर आहे मी किती आधी केली होती तेवढी विंडो ही पुन्हा रिस्टोअर
झालेली आहे. मिनिमाइज कशासाठी करायचं? जर मला हे तात्पुरतं ॲप्लिकेशन बंद करून दुसरं करायचंय, तर हे बंद न करता याला जर मिनिमाइज केलं, तर हा टास्कबारवरती येऊन थांबतो प्रोग्राम आणि जे दुसरं आपल्याला काम करायचंय ते आपण करू शकतो. आता पुन्हा आपल्याला जे मिनिमाइज केलेले आहे ते ओपन कसं करायचं? तर टास्कबारवरती जिथे आपला जो प्रोग्राम चालू आहे त्याच्यावरती क्लिक केलं, की ती विंडो परत आपल्याला ओपन झालेली दिसेल. सगळ्यात पहिला होता टायटल बार. त्याच्यानंतर टायटल बारच्या खाली असेल मेनू बार. मेनूवरूनच लक्षात घेऊयात, आपल्याला होम, इन्सर्ट, डिझाइन, पेज लेआउट असे वेगवेगळे मेनूज दिसतायत. हे आहेत मेनू बार. या एका मेनूला क्लिक केलं, की त्याचे सब मेनू त्याच्या खाली हॉरिझॉन्टली आपल्याला दिसतील. हे त्याचे सब मेनू आहेत. याला दोन्हीला मिळून रिबन असं बोललं जातं. त्याच्यानंतर ह्या रिबनच्या खाली आपल्याला एक रोलर बार मिळते. एक हॉरिझॉन्टल रोलर बार असते. 2 रूलर्स असतात. एक हॉरिझॉन्टली जी आपल्याला लेफ्ट मार्जिन आणि राइट मार्जिन दर्शवते आणि एक व्हर्टिकल रूलर बार असते. ती आपल्याला टॉप मार्जिन आणि बॉटम मार्जिन शो करते. त्याच्यानंतर हा मधला जो आहे तो आपला पेज आहे. त्याच्यानंतर आपलं हे जे आय-बीमचं आय आकाराचा जो कर्सर दिसतोय तो माऊसचा पॉइंटर आहे. इथे क्लिक केलं की आपण टाइप करायला घेतो आपल्या पेजमध्ये. हा पूर्ण ब्लँक पेज आहे. सगळ्यात खाली आपल्याला इथे दिसतंय पेज वन ऑफ वन, वन वर्ड असं दिसतंय. हा आहे स्टेटस बार. पेज वन ऑफ वन याचा अर्थ आहे, की आता आपले सध्या किती पेजेस आहेत, आपण किती शब्द टाइप केले. आपण आता सध्या एकच शब्द टाइप केला, त्यामुळे वन वर्ड. आता मी जसे-जसे शब्द टाइप करत जाते, तसं-तसं तो लगेच काउंट करतोय, लगेच स्टेटस दाखवतोय. ह्या स्टेटस बारवरती सगळ्यात कोपऱ्यात असेल तो म्हणजे झूम बार. आपल्याला जर हा पेज अजून झूम मोठ्या ह्याच्यामध्ये जर बघायचा असेल, तर आपण ह्या पेजचं झूम प्लस साइनवरती जर क्लिक केलं, तर याचा झूम वाढवू शकतो. मायनसला क्लिक केलं, तर याचा झूम कमी होतो. झूम इन, झूम आउट करून आपण हा कमी जास्त याच्यामध्ये आपण पाहू शकतो. तर ह्या स्टेटस बारवरतीच आपल्याला झूम बार अवेलेबल आहे. हा आपण जास्तीत जास्त 500 पर्यंत झूम आपण याची वाढवू शकतो. आणि कमीत कमी 0 वरती आणू शकतो. मीडियम जो आहे तो 100% वरती स्टेबल होतो. अशा पद्धतीने आपण याचा वर्डचा इंटरफेस वापरू शकतो. त्याच्यानंतर स्क्रोल बार पण आपल्याला अवेलेबल आहेत. जर आपल्याला पेज वर खाली स्क्रोल करायचं असेल, तर आपण माऊसच्या पॉइंटनी सुद्धा स्क्रोल हे करू शकतो किंवा आपल्या कीबोर्डवरती अप अँड डाउन एरोज आहेत. तर आपण अप अँड डाउन एरोजनी खालीवर येऊ शकतो. जर आपलं टायपिंग झालं, तर आपण अप अँड डाउनचे ज्यावेळेस आपलं असं टाइप होईल सगळा मॅटर, त्यावेळेस आपण वर खाली करू शकतो. स्क्रोलिंग त्याच्याने सुद्धा होऊ शकतं किंवा आपल्या माऊसनी सुद्धा असं जर पटकन स्क्रोल करायचं असेल, तर माऊसचा स्क्रोल घेऊन आपण स्क्रोलिंग करू शकतो. ही होती मायक्रोसॉफ्ट वर्डचा या इंटरफेसबद्दल. टायटल बार कोणता, मेनू बार कोणता. त्याच्यानंतर ह्याच मेनू बारवरती आपल्याला इथे कोपऱ्यात हा जो आहे तो क्विक ॲक्सेस टूलबार आहे. जर आपल्याला ऑप्शन क्विकली जर पटकन करायचे असेल, सेव्हला क्लिक करायचं आहे, अंडू करायचं आहे, रिडू करायचं आहे, तर असे ऑप्शन आपण पटकन अवेलेबल मिळतात आपल्याला. तर हा आहे क्विक ॲक्सेस टूलबार. सगळ्यात पहिला आपण फाईल मेनू बघूयात. फाईल मेनूमध्ये न्यू, ओपन, सेव्ह, प्रिंट, फाईल एक्सपोर्ट करणं पी-डी-एफमध्ये, फाईल क्लोज करणं आणि या वर्डच्या फाईलच्या डिटेल्स अशा पद्धतीचे ऑप्शन फाईल मेनूकडे असतात. जर आपल्याला एखादी न्यू फाईल ओपन करायची असेल, तर आपण पाहिलंच आहे. आता आधीची एखादी फाईल जर ओपन करायची असेल, पण ती सेव्ह असली पाहिजे. आपण एक न्यू डॉक्युमेंट घेऊयात, फाईल तयार करूयात आणि ती सेव्ह करूयात. आपली फाईल थोडीफार टाइप झाली. आपण ही सेव्ह कशी करायची ही बघूयात फाईल ऑप्शनचा वापर करून. फाईलला क्लिक करायचं, सेव्हला क्लिक करा. जर हा ऑप्शन फाईल मेनूमधून जर दुसरीकडून जर वापरायचा असेल, तर आपण कीबोर्डच्या साहाय्याने कंट्रोल एस असं देखील करू शकतो.
इथे आपल्याला कॉम्प्युटर विचारतोय ब्राउज कुठल्या लोकेशनला आपल्याला ही फाईल सेव्ह करायची. बाय डिफॉल्ट कॉम्प्युटर ही फाईल डॉक्युमेंट्समध्ये सेव्ह करतो. जसे आपल्या मोबाईलमध्ये फोटो ऑटोमॅटिक अल्बममध्ये सेव्ह होतात, डॉक्युमेंट्स डॉक्युमेंटमध्ये सेव्ह होतात, डाउनलोडच्या फाईल डाउनलोड्समध्ये सेव्ह होतात. सेम पद्धतीने कॉम्प्युटर सुद्धा आपल्या डॉक्युमेंटच्या फाईली बाय डिफॉल्ट डॉक्युमेंट्स या फोल्डरमध्ये सेव्ह करतो. आणि फाईलचं नाव सुद्धा आपली जी पहिली ओळ असते तीच तो फाईल नेम म्हणून घेतो. पण आपल्याला जर ही फाईल दुसऱ्या नावाने जर सेव्ह करायची असेल, जे कुठलं आपले फाईल चालू आहे त्या नावाने आपण हे करू शकतो. प्रोजेक्ट रिपोर्ट या नावाने आपल्याला जर ही फाईल सेव्ह करायची आहे, तर आपण सेव्हला क्लिक करूयात. टायटल बार वरती आता आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट असं नाव आलेलं दिसेल. डॅश करून वर्डची फाईल ही झाली फाईल सेव्ह. त्याच्यानंतर आपण आता ही फाईल क्लोज करूयात. फाईल मेनूच्या मदतीने फाईल ऑप्शनमध्ये आलो. सेकंड थर्ड ऑप्शन क्लोज नावाचा आहे. बघा आपली ही फाईल आता क्लोज झाली आहे, पण वर्ड ॲप्लिकेशन चालू आहे. आपण वर्ड मधली सध्याची सेव्ह केलेली फाईल आहे, ओपन असलेली फाईल आहे, ती क्लोज केली. आपण आता तीच फाईल ओपन करून बघूयात. फाईल मेनू, ओपन. जे आपल्या फाईलचं नाव होतं ते रिसेंटली डॉक्युमेंट्समध्ये सगळ्यात वर आलेलंच असेल, किंवा तुम्हाला दुसरी फाईल ओपन करायची असेल तर रिसेंटली डॉक्युमेंटमध्ये सगळ्या आपल्या फाईल इथे आलेल्या असतात. आपण आता मगाशी जी सेव्ह केलेली आहे ती फाईल ओपन करून बघूयात. फाईलला क्लिक केलं, ती फाईल ओपन झाली. मग पुन्हा ओपन झाल्यानंतर आपल्याला काही पुन्हा याच्यात पुढचं काही काम करायचं असेल किंवा त्याच फाईलमध्ये एडिटिंग वगैरे करायचं असेल तर ते सगळं टाईप करून पुन्हा आपण सेव्हला क्लिक करू शकतो. सेव्ह करताना फक्त आता कीबोर्डने Ctrl+S वापरला तरी चालेल. आता पुन्हा आपल्याला डायलॉग बॉक्स येणार नाही सेव्हचा, कारण आपण ऑलरेडी फाईल एका नावाने सेव्ह केलेली आहे. पण समजा ही फाईल तुम्हाला वेगळ्या नावाने जर सेव्ह करायची असेल तर तुम्ही फाईलमध्ये सेव्ह ॲज ऑप्शन जर केलं आणि ब्राउजला क्लिक केलं तर हा डायलॉग बॉक्स येईल. त्याशिवाय नुसतं जर तुम्ही Ctrl+S केलात कीबोर्डवरनं तर हा डायलॉग बॉक्स येणार नाही. जर ही फाईल तुम्हाला दुसऱ्या नावाने आणि दुसऱ्या लोकेशनला जर सेव्ह करायची असेल तर तुम्ही सेव्ह ॲज हा ऑप्शन वापरू शकता. जर मला हीच फाईल प्रोजेक्ट रिपोर्ट नको, फायनल रिपोर्ट या नावाने सेव्ह करायची आहे, तर मी आता फाईलचं नाव देतेय फायनल रिपोर्ट. सेव्हला क्लिक करते. हीच फाईल त्याच लोकेशनला वेगळ्या नावाने सेव्ह झालेली आहे. आता मला ही पण फाईल क्लोज करायची, तर मी फाईल ऑप्शनचा वापर करून क्लोजला मी क्लिक करू शकते. फाईल क्लोज झाली, वर्ड आपला चालूच आहे. मला आता ती फाईल पुन्हा ओपन करायची. मी Ctrl+O हा सुद्धा ऑप्शन कीबोर्डने आपण वापरू शकतो. Ctrl+O जर केलं तर फाईल मेनू ओपन होतो. पहा आपल्या 2 फाईली आल्या. तीच फाईल आहे, फक्त नाव वेगवेगळे. प्रोजेक्ट रिपोर्ट एक आहे, फायनल रिपोर्ट आहे. आपल्याला कुठली फाईलमध्ये आता फायनल हे करायचंय ती आपण आता ओपन केलेली आहे. आता परत चेंजेस केले. पुन्हा ही सारखी सारखी एक 4-5 ओळी झाल्यानंतर प्रोजेक्ट सेव्ह करत राहा किंवा लाईट गेल्यानंतर हा डाटा डिलीट होऊ शकतो. कीबोर्डनी Ctrl+S सुद्धा करू शकतो, किंवा आपण क्विक ॲक्सेस टूलबार पाहिला आहे त्याच्यामध्ये सेव्ह नावाचं ऑप्शन आहे. इथून देखील आपली फाईल सेव्ह होऊ शकते. कुठेही कीबोर्डवरनं Ctrl+S किंवा क्विक ॲक्सेस टूलबार वरती सुद्धा सेव्हचं बटन आहे, किंवा फाईल मेनूमध्ये सुद्धा सेव्हचं बटन तुम्ही वापरू शकता. फक्त सेव्ह ॲज केलं तर तो पुन्हा एक डायलॉग बॉक्स येतो सेव्हचा, जर आपल्याला ती फाईल वेगळ्या ह्याच्याने सेव्ह करायची असेल तर. त्याच्यानंतर फाईल मेनूमध्ये आपण न्यू पाहिला, ओपन, सेव्ह, सेव्ह ॲज. ही फाईल जर तुम्हाला प्रिंट काढायची असेल तर प्रिंटला क्लिक केल्यानंतर एक प्रिव्ह्यू दिसतो तुमच्या पेजचं. हे तुम्ही बघून तुम्ही प्रिंट हा ऑप्शन करू शकता. आपल्याकडे जो कुठला प्रिंटर असेल त्या प्रिंटरचं नाव इथं आलेलं असतं. सध्या आपल्याला या पीसीला कुठला प्रिंटर नाहीये, त्यामुळे तो PDF मध्ये सेव्ह करू का विचारतोय. प्रिंटला क्लिक केलं की प्रिंट बाहेर निघेल. इथं किती कॉपीज काढायचे आहेत तुम्हाला, ह्या प्रिंटच्या 5 कॉपी काढायची असेल तर 5. किती पेजेस काढायचे, समजा आपले 10 पेजेस असतील पण आपल्याला फक्त 5 नंबरचंच पेज करायचं असेल तर इथं तुम्ही पेजेसमध्ये 5 हा आकडा टाईप करू शकता, म्हणजे 5 नंबरचाच पेज प्रिंट निघेल. समजा तुम्हाला 5 ते 10 असे प्रिंट काढायचे तर 5 डॅश करून तुम्ही जर 10 केलं तर 5 पासून 10 पर्यंतचे पेजेस प्रिंट होतील. पहिले 4 पेजेस प्रिंट होणार नाही. जर तुम्हाला सगळेच पेज प्रिंट काढायचे असेल तर तुम्ही इथे प्रिंट ऑल पेजेस आलेलेच असतो बाय डिफॉल्ट. प्रिंट केलं की सगळे पेजेस ऑटोमॅटिक प्रिंट निघतील.
त्याच्यानंतर तुम्हाला ऑड पेजेस वगैरे पण प्रिंट काढायचे असेल तर त्या टाईपमध्ये सुद्धा आपल्याला प्रिंट काढता येतात. अशा पद्धतीने हा प्रिंट ऑप्शन आपल्याला वापरता येतो. त्याच्यानंतर आपण थोडीशी मेनूंची ओळख करून घेऊयात. पुढच्या फाईल मेनू आपण याच्यामध्ये बघितला. पुढचा मेनू आहे होम. याच्याकडे मेन सगळा एडिटिंगचे ऑप्शन असतात. त्याच्यानंतर इन्सर्टमध्ये सगळं जे काही टेबल, पिक्चर, हेडर, फुटर असे इन्सर्शनचे जे काही ऑप्शन असेल तर ते इन्सर्ट मेनूकडे असतील. डिझाईनकडे काय काम असणार आहे, तर आपलं जे पेज आहे त्याला बॅकग्राऊंड, पेज बॉर्डर असं जर जे डिझाईनचं काम करायचं आहे तर ते हे काम डिझाईन ऑप्शनकडे असेल. पेज लेआउटमध्ये सगळ्या पेज सेटिंगच्या गोष्टी ह्या ऑप्शनमध्ये मिळतील आपल्याला, या मेनूमध्ये मिळतील. त्याच्यानंतर रेफरन्स आहे, त्याच्यानंतर मेलिंग आहे, त्याच्यानंतर रिव्ह्यू आहे आणि व्ह्यू. अशा पद्धतीने हे आपल्याला सगळे मेनू आपल्याला बघायचे आहेत. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये होम मेनू बघणार आहोत.